इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. गेल्या 2 दिवसापासून 7 आणि 8 तारखेला नाशिकमध्ये जी काही अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये आपण बघू की पूर्ण शहरामध्ये पूर्ण नागरिकांची तारांबळ उडालेली आहे. रस्त्याने चालणं मुश्किल आहे, गाड्या रस्त्यांमध्ये अडकत आहेत. अतिशय भयानक परिस्थिती ही पहिल्यांदा नाशिक महापालिकेत झाली. नाशिक महापालिकेचे जे मुख्यालय आहे गेल्या 6 महिन्यापूर्वी तिथे कॉन्क्रीट रस्ता पावसाळी गटार सगळं टाकण्यात आलं होतं, पण तिथे सुद्धा काल आपण बघू की 2 ते 3 फुटांच्या वरती पाणी हे पूर्ण रस्त्यामध्ये साचलेलं होतं. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या मुख्यालयामध्ये अशी परिस्थिती असेल तर पूर्ण शहरामध्ये काय आपण बघू की शहरातल्या 6 विभागांमध्ये अतिशय गंभीर परिस्थिती झाली होती. कुठली गाडी रस्त्याने चालू शकत नव्हती. जे काही नवीन सिंहस्थाचे कामं असतील किंवा इतर जे काही डेव्हलपमेंटचे कामं चालू आहे त्यामध्ये यांनी जर पूर्वीच तिथे खडीकरण किंवा बाकीच्या गोष्टी केल्या असत्या तर ही वेळ आली नसती. तर संबंधित जे काही कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा जे अधिकारी असतील यांचा जो काही वेळखाऊपणा यांनी केलाय त्यामुळे परिस्थिती पूर्ण शहरामध्ये तयार झाली आहे. आपण बघू की पूर्ण जे काही नाले होते, नाले सफाई सुद्धा पूर्ण शहरामध्ये कुठेच झालेली नाही. तर माझी विनंती की महापौरांना आम्ही विनंती केली आहे की आपण लवकरच एक सेपरेट महासभा, विशेष महासभा ही यासाठी आयोजित करावी व पूर्ण नागरिकांनी जे काही सर्व नगरसेवकांना नाशिक शहरामध्ये वेटीस धरलाय त्या दृष्टीने त्यांच्या भावना जाणून घेऊन त्वरित जे कोणी चुकीचे काम केले असेल त्यांच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने विशेष महासभेचं आयोजन करावं अशी आज मागणी आम्ही महापौर ताईंकडे केली आहे.